जिकडे खोबरं तिकडे चांगभलं हा जगाचा नियमच आहे. असं म्हणतात की देखल्या देवाला दंडवत घातलं जातं. यशाला अनेक सख्खे नातेवाईक निर्माण होतात, पण पराजयाला कोणीही बाप नसतो. पण बारबोलेंच्या पराभवाचा बाप नक्की कोण? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. यशाचं श्रेय हे कोणीतरी घ्यायचं असतं आणि अपयशाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं असतं, अशी सर्वसाधारण पद्धत असते. तालुक्याच्या राजकारणात विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या बरोबरीने किमान 50 वर्ष बारबोले घराणे राजकारणात कार्यरत आहे. या घराण्यातील सुविद्य सुसंस्कृत सुनबाई निर्मलाताई बारबोले या तशा म्हणलं तर राजकारणाशी जोडलेल्या आणि काहीशा अलिप्त सुद्धा होत्या. 2001 साली विश्वासभाऊंचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. 2009 साली विश्वासभाऊ विधानसभा निवडणुकीला उभारले. त्याही वेळेस त्यांना पराभवाचा धक्का बसला. आता अरुणदादा बारबोले यांच्या रूपाने बारबोले घराण्याचे 10 वर्ष नगरसेवक पद भूषविल्यानंतर आणि गेल्या 9 वर्षात कृष्णराज बारबोले यांनी अत्यंत तरुण वयात 5 वर्ष उपनगराध्यक्ष पद भूषविल्यानंतर बारबोले घराण्याला एक मोठी सुवर्णसंधी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या निमित्ताने लाभली होती. अत्यंत तटस्थपणे पाहिलं तर ही निवडणूक बारबोलेंसाठी पूर्णपणे अनुकूल आहे असंच चित्र होतं. पण निर्मलाताई या पराभूत झाल्या. त्या मोठ्या मतांच्या पिछाडीने पराभूत झाल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजिंक्य ठरलेली मशाल या निवडणुकीत मात्र त्या तेजाने तळपू शकली नाही. उलट तेजस्विनी ताईंनी कमळ फुलवलं. त्यांनाही सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी असली तरी राजकारणाचा अनुभव नव्हता, पण त्यांना पदार्पणातच मोठं राजकीय यश मिळालं. प्रशांत कथले हे सन 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पराभूत झाले होते. त्यावेळेला ते वेगळ्या तंबूत होते, वेगळ्या गोटात होते, वेगळ्या छावणीत होते. यावेळेला तेजस्विनीताई वेगळ्या पक्षाकडून, वेगळ्या नेत्याकडून ही निवडणूक लढवत होत्या. पतीच्या पराभवाचा बदला आणि वचपा त्यांनी काढला. अर्थात प्रशांत कथले यांचे विरोधक त्यावेळेसचे वेगळे होते. तेव्हा राऊतनिष्ठ तांबोळींच्या विरोधात लढण्याची पाळी प्रशांत कथलेंवर आली होती. यावेळेला तेजस्विनी ताईंच्या विरोधात सोपलनिष्ठ बारबोले होते. राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि विरोधक होईल हे सांगताच येत नाही. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. या वेळेला बारबोले विरुद्ध कथले अशी जंगी लढत झाली. बारबोले घराणे हे तसे राजकारणातले कोरी पाटी असलेले घराणे अजिबात नाही. त्यांच्या घराण्यात कैलासवासी अण्णासाहेब बारबोले यांनी संतनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद, नगरसेवक पद, उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं होतं. विश्वासभाऊंनीही 2 वेळेला नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे. अशी सतत सत्तेत असणाऱ्या, विविध पदे भूषविणाऱ्या बारबोले घराण्यातील सुनबाईंचा पराभव हा तसा अपेक्षितच नव्हता. निर्मलाताईंनी उमेदवारी अर्ज भरला, प्रचाराला सुरुवात केली. शहरात पाणी टंचाईचा मोठा गवगवा झाला होता आणि 8-8 दिवस नळाला पाणी येत नाही. वेळी अवेळी येतं, कुठं कमी तर कुठं जास्त येतं, अशी सार्वत्रिक ओरड होती. हा प्रश्न कळीचा मुद्दा ठरेल, या प्रश्नाचं मोठं राजकीय भांडवल होईल, निवडणुकीत हे ब्रह्मास्त्र ठरेल असा समज होता. पण बारबोलेंना राजकीय टीकास्त्रमध्ये पाणी प्रश्न प्रकाशझोतामध्ये आणता आला नाही आणि महिला मतदार खेचता आले नाहीत. त्याचं कारण होतं कृष्णराज बारबोले यांचं 5 वर्षाचं उपनगराध्यक्ष पद. राऊत यांच्याबरोबर 2011 सालापासून खांद्याला खांदा लावून राजकारण करणाऱ्या बारबोले पितापुत्रांनी 2021 नंतर जरी राजकीय सवतासुभा मांडला तरी त्यांनी अचानक युटर्न का घेतला हे खरंच बार्शीकरांना कळालं नाही. आणि खरंच त्यांना राऊत यांच्या काही गोष्टी पटत नसतील तर त्या कोणत्या हे त्यांनी कधीच जाहीरपणे सांगितलं नाही. या निवडणुकीत प्रचार सभेतील विश्वासभाऊंची भाषणं ही अत्यंत मिळमिळीत झाली. त्यांना आपल्या विरोधकांचे वाभाडे काढण्याची संधी होती. ते कुठे चुकले हे जाहीरपणे सांगण्याची योग्य वेळ होती. पण विरोधक राऊत हे विरोधकांवर अर्थात सोपल बारबोले यांच्यावर कोणतीच टीका करत नव्हते. राऊत फक्त विकासाची, रोजगार निर्मितीची, पाणी प्रश्नाची, संभाव्य उपाययोजनांची आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या संभाव्य मदतीची माहिती देत राहिले.
त्यामुळे सोपल बारबोले यांनी आक्रमक रणनीती वापरली नाही आणि त्यामुळे सोपल बारबोले यांना कशासाठी नगरपालिका ताब्यात द्यायची असा प्रश्न शहरवासियांना पडला असेल. राऊत राज्यातल्या सत्तेच्या माध्यमातून जर शहराचे मोठे विकास प्रकल्प मार्गी लावणार असतील तर राज्यात सत्ता नसणाऱ्या ठाकरे सेनेला कशाला मते द्यायची असा प्रश्न साहजिकच मतदारांच्या मनात निर्माण झाला असेल. त्यामुळे जनतेचे लक्ष गेल्या 9 वर्षात सोसलेल्या नागरी सुविधांच्या समस्यांवरून अडचणींवरून विचलित झाले. सोपल बारबोले यांना गेल्या 9 वर्षात जनतेला झालेल्या त्रासाची उजळणी जाहीर सभातून आक्रमकपणे करता आली नाही आणि या समस्यांची आठवण जनतेला करून देण्यात ते कमी पडले असावेत. त्यातच बारबोले यांची प्रतिमा शहरात अत्यंत चांगली आहे. विश्वास भाऊंचे सख्खे भाऊ, शिक्षण संस्था चालक अरुणदादा आणि अभियंता कंत्राटदार चंद्रकांत बाप्पा यांचं सुद्धा शहरात तालुक्यात जनसंपर्काचं मोठं साम्राज्य आहे. पण या निवडणुकीत बारबोले घराण्यातील ज्येष्ठ बंधूंची उमेदवारी असूनही अरुणदादा, चंद्रकांत बाप्पा यांचा जाहीर सहभाग बार्शीकरांना अजिबात जाणवला नाही. त्यांनी अंडरग्राऊंड फिल्डिंग लावली असेलही कदाचित, पण त्यांचा निवडणुकीतला कोरडा सहभाग आणि अलिप्तपणा याची शहरात मोठी चर्चा झाली. त्यातच सुधीर बापू हे सतत राऊतांच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर कायम झळकत राहिले. त्यामुळे तर निर्मलाताईंच्या उमेदवारीला मिठाचा खडा लागला असावा. बारबोले घराण्याने 1980 नंतर 1996 साली नगरपालिका निवडणुकीत घेतलेली भूमिका हा त्यांचा मोठा राजकीय पवित्रा मानला जातो. तो त्यांनी त्यावेळेला यशस्वीरित्या करून दाखवला. त्यावेळेला सोजर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून अरुणदादांनी, सुधीर बापूंनी कार्यकर्त्यांची तगडी फळी निर्माण केली होती. नंतर राजकारणात अनेक चढउतार झाले. 2009 साली विश्वास भाऊंच्या विधानसभा निवडणुकीत अरुणदादा आणि बाप्पांचा व बापूंचा सुद्धा जबरदस्त सक्रिय सहभाग होता. 2011 साली राऊत बारबोले मनोमिलन झाल्यानंतर पुढची 10 वर्ष बारबोले बंधू अक्षरशः राऊत गटात विलीन झाले. त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व, गट आणि स्थान कायम ठेवले नाही. बारबोले गट नावाचा प्रकारच पुढे विश्वासभाऊ आणि अरुणदादांनी शिल्लकच ठेवला नाही. 2016 साली तर त्यांनी नगराध्यक्ष पदाची संधी गमावली. आता 4 वर्षापूर्वी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर सुद्धा संघटनात्मक बांधणी, सातत्याने कार्यकर्त्यांचे जाहीर शक्ती प्रदर्शन, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सवासारख्या, शिवजयंतीसारख्या कार्यक्रमातून शहरातल्या सर्व भागात कार्यकर्त्यांचे जाळे आणि बारबोले गटाची जाहीर ताकद हा प्रकार त्यांनी केलाच नाही. अर्थात बार्शी तालुक्यात असलेले माजी आमदार राऊत यांचे प्रस्थ, ताकद आणि आक्रमक राजकारण लक्षात घेतले तर या गोष्टी करणे बारबोले यांना अवघड होते. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. पण आक्रमक राजकारण हा प्रकारच बारबोलेंनी केला नाही. त्यामुळे शहरातला युवा वर्ग, युवा कार्यकर्ते बारबोलेंकडे आकृष्ट झाले नसावेत. त्यामुळे पूर्वापार संपर्क आणि संबंधांवरच बारबोले विसंबून राहिले. तालुक्याचे राजकारण आता मनगडशाही आणि धनशक्ती या 2 चाकांवरच चालते आहे हे बारबोले यांना कधी लक्षातच घेतलं नाही. एक तर आक्रमक राजकारण किंवा विरोधकांच्या चुकांचे प्रदर्शन आणि भांडवल या दोन्हीपैकी एकही गोष्टी बारबोलेंनी केली नाही. या निवडणुकीत सोपल आणि बारबोले विधानसभा निवडणुकीत शहर भागात मिळालेल्या प्रतिसादावरच अवलंबून आणि विसंबून राहिले. 1 वर्षात बदललेल्या राजकारणाचा थांगपत्ता बारबोलेंना लागलाच नाही. आपल्या केवळ राऊत विरोधी नकारात्मक लाटेवर स्वार व्हायचे आणि शहरातले सर्व नागरिक फक्त आपलेच बटन दाबण्यासाठी उत्सुक आहेत असा त्यांचा गोड गैरसमज झाला. त्यामुळे या निवडणुकीत बारबोले गाफील होते. सावध असले तरी ताकद एकवटून लढलेच नाहीत. त्यांना सर्वात अडचणीचा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक 7 ठरला. त्या प्रभागात 2774 मतांच्या पिछाडीला बारबोलेंना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2, 4, 5, 12, 13 आणि 17 मध्ये सुद्धा त्यांच्या मतांच्या पिछाडीलाच सामोरे जावे लागले. सोपल बारबोले यांचे बालेकिल्ले समजले जाणाऱ्या 1, 2, 3, 6, 8, 9, 10, 18, 19 मध्ये विरोधात किती प्रचंड तयारी विरोधकांनी केली आहे याचा अंदाज सोपल बारबोलेंना आलाच नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातच प्रभाग क्रमांक 6 मध्ये बारबोलेंना मतांची आघाडी का मिळू शकत नाही आणि त्या प्रभागात
अक्कलकोटे मात्र 863 मतांनी कसे निवडून येतात या प्रश्नाचं उत्तर बारबोलेंना शोधावं लागेल. आणि याच प्रकारची पुनरावृत्ती पुढच्या वेगवेगळ्या प्रभागात घडली. या निवडणुकीत शहरांमध्ये लिंगायत समाजाने आणि आपली राजकीय भूमिका कायम असल्याचे पुन्हा एकदा प्रचिती दिली. आपल्या समाजाचा उमेदवार असेल तर कोणत्याही पक्षातून असू द्या आणि कोणत्याही नेत्याच्या बाजूने असू द्या, आम्ही त्याच्या पाठीशी राहणार हे या समाजानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. 2001 साली सुद्धा पिसे अण्णांच्या बाजूने वर बाण खाली विमान म्हणत मतदान झालं. त्याच पद्धतीने कथलेंना गेल्या निवडणुकीत चांगले मतदान झाले. याही वेळेस सौ कथले यांना या समाजाने अत्यंत विचारपूर्वक मतदान केल्याचे वेगवेगळ्या प्रभागातील लोकसंख्या प्रमाण बूथ यांचे निरीक्षण केल्यानंतर स्पष्टपणे लक्षात येते. या निवडणुकीत सोपल बारबोलेंच्या पाठीशी असले तरी सोपल यांनी केलेले आवाहन लिंगायत समाजाने नाकारले. तुमच्या घरातील उमेदवार नाही, त्यामुळे आम्हाला आता आमच्या समाजाला मतदान करू द्या, अशीच भूमिका या समाजाने घेतल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. त्याचप्रमाणे अण्णासाहेब बारबोले यांचे मराठा समाज संघटन निर्माण करण्यात मोठे योगदान होते. त्यांना राज्यातल्या मराठा समाजकारणात प्रतिष्ठा होती. पण त्या तुलनेत समाज बांधवांनी बारबोले यांना पुरेसे पाठबळ दिले नाही, हे देखील या निवडणुकीतील निकालावरून स्पष्टपणे जाणवते. तसेच सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगात राऊत यांनी दिलेल्या लिंगायत व मुस्लिम समाजातील उमेदवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे कथले यांना समाजाचे मतदान वाढले. त्यातच कथले यांनी योगायोगाने, कर्मधर्म संयोगाने किंवा ठरवून केलेल्या शिवदीक्षा संस्कार या भव्य कार्यक्रमातून कथले यांची प्रतिमा समाजामध्ये अधिक उदात्त आणि उजळ झाली असावी. पण विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला नगरपालिका लढवायची आहे हे बारबोलेंना माहीत होते. पण त्यांनी सर्व जातीय धर्मीय जनतेशी सुसंवाद होईल असा कोणताही स्नेह मेळावा घेतला नाही, सामाजिक कार्यक्रम घेतले नाहीत. केवळ छुप्या गोष्टी भेटींवरच ते भर देत राहिले. त्यातच शहरातील वाढती लोकसंख्या आणि सोपल बारबोले गटाचे नव्याने झालेले ऐक्य आणि 9 वर्षाचा गॅप आणि बॅकलॉग असताना निवडणुकीचे आव्हान लक्षात न घेता कृष्णराज बारबोले हे नगरसेवक पदाचे उमेदवार झाले. त्यांनी शिवसेनेत गेले म्हणून ठाकरे पिता पुत्रांचा मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री असा फॉर्म्युला लगेच अंमलात आणण्याची काहीच गरज नव्हती. आपल्या आई नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत मोठ्या निवडणुकीत उतरल्या आहेत हे लक्षात न घेता आणि तालुक्याच्या राजकारणातला संघर्ष विसरून राऊत यांचे आक्रमक राजकारण पाहिल्यानंतर सुद्धा कृष्णराज प्रभागातील निवडणुकीत गुंतून राहिले असावेत. कृष्णराज यांनी खरं तर पूर्ण शहराच्या नियोजनात मध्यवर्ती भूमिका बजावणे गरजेचे होते. आई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्यानंतर मुलाला परत नगरसेवक पदाची काय गरज असा प्रश्न साहजिकच बार्शीकरांना पडला असावा. त्यातच कृष्णराजनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की कोणत्याही क्षेत्रात आपण वार केला की प्रतिवार होणारच असतो. कृष्णराजनी शांताराम जाधवर प्रकरणात विरोधकाची शिवीगाळ सगळीकडे व्हायरल केली आणि मग कृष्णराज यांना सुद्धा त्यांची लीला दाखवणारी ध्वनी चित्रफीत सहन करावी लागली. नाही म्हणले तरी यातून सुद्धा नकारात्मक राजकीय मानसिकता निर्माण होते आणि त्याचा राजकीय फटका बसतो हे लक्षातच घ्यावे लागत असते. निवडणुकीत प्रचार सुरू झाला तेव्हा निर्मलाताई या प्रचार सभेतल्या जाहीर व्यासपीठांवर फारशा फोकस झाल्या नाहीत. त्या जरी पदयात्रा व भेटींच्या निमित्ताने फिरल्या तरी त्या पूर्णपणे नागरिकांच्या जाहीर सभा व पदयात्रा यामध्ये तशा अलिप्त राहिल्या. सामाजिक संघटना व महिला मंडळ यांच्या माध्यमातून फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. या उलट तेजस्विनी कथले या अक्क महादेवी महिला संघ, नवरात्र उत्सव महिला मंडळ यातून सतत महिलांच्या संपर्कात राहिल्या. त्याचप्रमाणे शहराच्या कानाकोपऱ्यातही त्या जास्त फिरल्या. त्यामुळे त्या तुलनेने अधिक नागरिकांच्या समोर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जास्त फोकसमध्ये राहिल्या, बहुचर्चित झाल्या. त्यामुळे सुद्धा कथलेताईंना मतदान वाढण्यात मदत झाली असावी. सर्वात शेवटचा मुद्दा हा जाहीरपणे मांडणे व विश्लेषण करणे शक्य नसले तरी सोपल बारबोले यांना मतदान केंद्रामध्ये विशिष्ट प्रभागात होणारी दडपशाही, मुस्कटदाबी, दबाव तंत्र माहीत असूनही त्याकडे बार्शीकरांचे लक्ष वेधता आले नाही.
तसेच शहरातील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांच्यामध्ये समन्वयाची संवादाची साखळी नव्हती आणि त्यामुळेच तगडे 19 उमेदवार निवडून आले तरी सुद्धा सौ निर्मलाताई बारबोले यांना पुरेसे मतदान झाले नाही। ही त्यांची अनुभवी नेते असूनही मोठी चूक घडली आहे। राऊत गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला चांगली मतांची आघाडी मिळवून देत विजयी झाले आणि तसे बारबोले यांच्या बाबतीत घडले नाही हे ठळकपणे जाणवते। सरते शेवटी सर्वांना माहितीच आहे, ना बीबी ना बच्चा ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया। तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल ना मला काय म्हणायचंय ते। तुमच्याही प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।